देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बुरखाधारींच्या प्रतापातील 40 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त, कार आणि मोबाईलसह 9,10,000चा मुद्देमाल हस्तगत. शिरपूर शहरातील महात्मा गांधी कॉम्प्लेक्समधील सराफा दुकानात 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 3 महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. याबाबत सराफ व्यावसायिक सुरेंद्र संभुकलाल सराफ, वय वर्ष 57, राहणार सरस्वती कॉलनी, स्वामी समर्थ केंद्राजवळ शिरपूर, यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान महात्मा गांधी कॉम्प्लेक्स येथील दुकान क्रमांक 5-6 मधून अज्ञात 3 बुरखाधारी महिलांनी सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाला तपासाच्या सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी घटनास्थळी परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. संशयित महिलांनी वापरलेल्या स्विफ्ट डिझायर कारचा क्रमांक पोलिसांना मिळालेला आहे आणि त्यानंतर वाहनाच्या फास्टॅगची माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासादरम्यान संशयित महिला मालेगावहून इंदूरच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना शिताफीने सावळदे गावाजवळ ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अन्नू उर्फ साजिदा बशीर खान, वय वर्ष 36, राहणार कमालपुरा, मालेगाव, जिल्हा नाशिक. मन्नू उर्फ मुनसजा शेख गंभीर, वय वर्ष 23. रिजवाना जाकीर शेख, वय वर्ष 35, दोन्ही राहणार विजयनगर, इक्बालदाबी जवळ, मालेगाव, जिल्हा नाशिक. तसेच वाहनचालक नदीम शेख गयासुद्दीन शेख, वय वर्ष 42, राहणार अय्यूबनगर, मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आरोपींना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे. पोलीस कोठडीत आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने मुंब्रा, जिल्हा ठाणे येथे सराफा दुकानदाराला विकल्याची माहिती समोर येते. त्यानुसार पोलिसांनी मुंब्रा येथील सराफा दुकानदार इंद्रचंद किशनजी मेहता यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींकडून सोन्याचे दागिने खरेदी केल्याची कबुली मिळाल्यानंतर दागिन्यांची लगड बनवून ठेवलेले सोन्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 40 ग्राम सोन्याचे दागिने, 3 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर, 10,000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे साहित्य असं एकूण 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शिरपूर शहरातील सराफा दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलेलं आहे. 3 महिला एका पुरुषाला अटक करून गुन्हा उघडकीस आणल्याची उल्लेखनीय कामगिरी शिरपूर शहर पोलिसांनी केली आहे. STV महाराष्ट्र न्यूज धुळे.